या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय वनरक्षक भरती, वनरक्षक आणि वनसेवक. खरं म्हणजे दोनही परीक्षांना हे लेक्चर कामाला येतील, वनसेवक भरतीला सुद्धा. पण हे पेपर वनरक्षकचे आहे हे लक्षात घ्या. वनरक्षकचे जे पेपर झाले आहेत ते आहेत मराठी 15, GK 15 आणि इंग्लिशचे 15 असे 45 प्रश्न आपल्याला बघायचे या सेशनमध्ये. आणि आज रात्री 10 PM ला आपलं लाईव्ह सेशन असेल, ते मॅथ आणि रिझनिंग वरचं. त्या ठिकाणी मी तुमचे TCS, IBPS आणि कंबाईन तिन्हींचे मिक्सिंग प्रश्न घेतोय, जेणेकरून तुमचं सगळ्या लेवलचे गणित कव्हर होतील, तुम्हाला सोडवता येतील गणित आणि बुद्धिमत्तेचे. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. बादरायन संबंध असणे म्हणजे काय? बघा, बादरायन संबंध असणे, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा म्हटलंय. लग्न होणे, वाळीत टाकणे, आपल्या तंत्राने वागणे, ओढून ताडून संबंध लावणे. बादरायन संबंध असणे म्हणजे काय? 1 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बादरायन संबंध असणे म्हणजे ना, ओढून ताडून संबंध लावायचा, काही संबंध नसताना उगाच जबरदस्ती, त्याला बादरायन संबंध असणे असं म्हणतात. पुढे कोणता शब्द निर्दोष आहे? निर्दोष म्हणजे काय हो? शुद्ध, शुद्ध शब्द, अचूक शब्द, प्रमाण लेखनीय शब्द, असे वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी वर्ड यूज होतात. पर्यवसान म्हणणार की पर्यावसन म्हणणार? काय म्हणणार? पर्य की परवा? पर्यवसान की पर्यवासन? 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. पर्यवसान. आता पर्यवसान हा शब्द याचा अर्थ काय माहिती? आपण म्हणतो ना, त्याच्या त्या कामाचं यशामध्ये पर्यवसान झालं. पर्यवसान होणे म्हणजे रूपांतरण होणे. ओके, त्याचा इफेक्ट दुसरीकडे होणं, त्याला पर्यवसान असं आम्ही म्हणतो. आसेतू हिमाचल म्हणजे काय? बघा, आसेतू हिमाचल म्हणजे काय? समुद्रापासून ते पर्वतापर्यंत, दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत, पश्चिम ते पूर्व, आसेतू हिमाचल असा हा शब्द आहे. याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. दक्षिण समुद्राजवळचा जो सेतू आहे ना, तेथून हिमालयापर्यंत, म्हणजे जे भारताचं हे टोक आहे ना, या टोकापासून ते इथपर्यंत, याला आम्ही आसेतू हिमाचल असा शब्द वापरतो. म्हणजे तिकडे कन्याकुमारी ते वरचं टोक हिमालयाचं, हा सगळा भाग, त्याला आसेतू हिमाचल असा शब्द आहे. तो पर्वत उंच आहे. नामाचा प्रकार बघा, नामाचा प्रकार सांगितले, ओळखायचा आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला इथे पर्वताखाली अंडरलाईन करतोय. सामान्य, विशेष नाम, धर्मवाचक, भाववाचक. पर्वत, पर्वत एक कॉमन आहे. हा, हिमालय म्हटलो असतो, सह्याद्री म्हटलो असतो, ते विशेष होतं. इथे कॉमन आहे, इथे सामान्य नाम आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ही PYQ तुम्हाला दिशा देणार, दिशा. ज्यांना वनरक्षक, वनसेवकची तयारी करायची आणि मला काय वाचायचं हे कळत नाही ना, त्यांनी PYQ चे सगळे लेक्चर आधी बघा आणि त्या प्रश्नांमधून टॉपिक काढा. अरे, नामावर प्रश्न येतो ना, नाम मला वाचून टाकायचं. शुद्ध शब्दांवर प्रश्न येत आहे, शुद्ध शब्द वाचून टाकायचं. जो टॉपिक येतोय तो मला वाचायचा. जसे आंगडे तोपडे तसे काय, बघा हे ना, असे जोड शब्द जे आहेत त्यावर प्रश्न येत आहेत तुम्हाला. आता आपण कधीतरी बघितलं एक लेक्चर, आगळ पगळ हा एक शब्द आला होता. आंगडे तोपडे, आचार, पुढे काय? विचार, वाणी, आदळ, विहार. 5 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर द्यावं लागेल. चलो, हे नवीन आहे, इंटरेस्टिंग आहे. आचार, विचार हे लिहून घेत चला असे शब्द. आंगडे तोपडे, तोपडे नवीन आहे हा शब्द तुमच्याकडे. हा, आचार विचार आम्हाला माहित असतो, आगळ पगळ आम्हाला माहित पाहिजे. डळमळीचा विरुद्धार्थी शब्द, स्थिर, अनिश्चित, अस्थिर, संदिग्ध. आपण म्हणतो आता त्या राजकारण्याचं स्थान डळमळीत झालं, मुख्यमंत्र्याची खुर्ची डळमळीत झाली. डळमळीत म्हणजे ढिलही हो ना, पण ते जर स्थिर होत असेल तर मग उत्तर 1 नंबरचं या ठिकाणी आलं पाहिजे. मी पुढे जातोय. खालीलपैकी कोणतं वाक्य व्याकरण नियमानुसार आहे? व्याकरणाच्या नियमानुसार असलेलं वाक्य तुम्हाला विचारलं. बघा, त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले. रडतो हसत, विदूषक हसत, देवाची सकाळी पूजा आईने केली, सर्वत्र असतो वाहत वारा. बघा, मराठी काय सांगतं? मराठी वाक्याचं स्ट्रक्चर काय सांगतं? क्रियापद शेवटी असलं पाहिजे, नाम सुरुवातीला असलं पाहिजे, कर्ता सुरुवातीला असला पाहिजे, नाम निघ करता. बघा, रडतो,
शेवटी पाहिजे होतं. केली, बरोबर आहे. असतो, शेवटी पाहिजे होतं म्हणजे बघा हे आणि हे तर गेलं. आता मग देवाची सकाळी पूजा आईने केली. आता इथे इथे काहीतरी घोळ वाटतोय बघा. त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले. घोळ कुठे आहे? बरोबर काय आहे? 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर फसवत आहे. फसवत. सकाळी आईने देवाची पूजा केली असं पाहिजे. सकाळी आईने देवाची पूजा केली. किती गोंधळ आहे. हा, त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले बघा. वेळ जी का वेळ दर्शक तो शब्द सुरुवातीला असतो. इथे बघा त्या दिवशी, तसं हे सकाळी सुरुवातीला पाहिजे होतं. घोळ झालाय, चुकलाय. पुढे जातो. खालीपैकी समानार्थी शब्दाची योग्य अयोग्य जोडी बघा. अयोग्य. दास सेवक, प्रासाद कुटी, श्वेत पांढरा, सकाळ प्रभात. समानार्थी शब्द अयोग्य जोडी. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, दासाला आम्ही सेवक म्हणतो. आम्ही श्वेत म्हणजे पांढरा म्हणतो. श्वेत क्रांती, पांढरी क्रांती. सकाळ झाली, प्रभात झाली, बरोबर आहे. कुटी आणि प्रासाद. प्रासाद आणि कुटी. प्रासाद म्हणजे असा मोठा बंगला, मोठं घर, त्याला प्रासादालय असं आम्ही म्हणतो. कुटी लहान असते, पर्णकुटी वगैरे अशी पानाची वगैरे लहान झोपडी. समानार्थी नाही या ठिकाणी लक्षात घ्या. मी पुढे जातो. कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे? वरती जे शुद्ध शब्द आहे का त्याच्यातलाच हा प्रकार आहे. प्रमाण लेखनानुसार काय आहे? हेवन, पाहुणा, गंध, खुगीर, भरती. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, ठेवणमध्ये घोळ झाला, इथे न बाणाचा पाहिजे. पाहुणामध्ये घोळ झाला, न बाणाचा पाहिजे. गंधामध्ये घोळ झाला, इथे अनुस्वार पाहिजे. बरं, अनुस्वाराऐवजी असं जेव्हा आम्ही अनुनासिक वापरतो तेव्हा त्याला काय शब्द आहे हो? सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये. चला पटकन. रिव्हिजन ज्याचं रिव्हिजन जास्त आहे, वाचन जास्त आहे, त्यांना पटकन आठवतं. हा खुगीर भरती बरोबर आहे. हे बरोबर आहे. पुढे ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतंय ना त्याला आम्ही काय म्हणतो बघा? फक्त विधान केलेलं आहे. आज्ञार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी. म्हणजे तिथे आज्ञा नाहीये, इच्छा नाहीये, आकांक्षा नाहीये, फक्त विधान आहे. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्ही चुकवणार नाहीये. अरे विधान केलं म्हणजे नावातच, शब्दातच विधान आहे ना. विधानार्थी शब्द. पुढे हरी बालकाला हसवतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता बघा? हरी बालकाला हसवतो. आता प्रयोजक, सहाय्यक, शक्य, संयुक्त. हसवतो, हरीने हसत, तो बालकाला हसवतो म्हणजे हा हरी आहे. ओके. आणि हे बालक आहे, हा स्वतःने हसत, हा याला हसवतो. हा दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतो. असं दुसऱ्याकडून काही करवून घेत असेल ना आम्ही, त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हणायचं. काय म्हणायचं? प्रयोजक क्रियापद असं म्हणायचं, लक्षात ठेवा. पुढे औषध. जोडीने येणारा शब्द बघा, हे जोडीने येणारे शब्द आहे ना. हा एक नवीनच टॉपिक आता ATCS विचारायला सुरुवात केली यांनी. त्याला जोड शब्द असं आम्ही म्हणायचो, पण तो टॉपिक आहे, त्याच्यावर एक स्वतंत्र लेक्चर मी घेणार आहे. रस, पाणी, दवा, गोळी. औषध गोळी नाही म्हणायचं, औषध पाणी म्हणायचं. औषध पाणी म्हणतो आम्ही. 12 नंबरचा प्रश्न आहे, चुकणार नाही, चुकीला माफी नाही. पुढे जातोय. तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला, शेअर करत चला. बघा सध्या थोडं शांततेचा काळ आहे, मला माहिती आहे. खूप सारे जण काही उत्साही नाही, पण बरेच जण अभ्यासू आहेत. जे अभ्यासू आहे त्यांना, ज्यांना 100% वनसेवक व्हायचंय, वनरक्षक व्हायचंय, त्यांच्यासाठी लेक्चर हे. उद्या जाहिरात आल्यावर सगळेच करणारे अभ्यासू, पण वेळेवर अभ्यास नसतो. जाहिरात आली 2 महिने, मग किती क्लास लावा, लाख रुपये खर्च करा, कोणी पास करून देत नाही. आणि कोणी एखादा पैसे वगैरे मागत असेल ना, दे 2-4 लाख, तुझं काम करून देतो, झालं, तुमची वाट लागली, तुमची फसवणूक झाली असं समजायचं. त्याच्यामुळे त्या फंद्यात पडू नका. कोणी तसं म्हटलं तर लगेच त्या ठिकाणी त्यांची हेल्पलाईन असते, तिकडे तक्रार करा. तसं काही होत नाही. ओरिजिनल कार्यक्रम ओरिजिनल मध्ये व्हायचं. समोदर्शक शब्द. फुलांचा काय असतो? कळप, थवा, गुच्छ, जथा. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. फुलांचा गुच्छ असतो. वाक्प्रचाराचा अर्थ. वाक्प्रचार. पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय? पोट दुखणे, पोटाला पीळ पडणे, भुकेने व्याकुळ होणे, पोटाशी धरणे. आपण म्हणतो अरे पोटात कावळे ओरडतायत. का ओरडतात कावळे? 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. पोटात कावळे का ओरडतायत?
पोटात कावळे ओरडणं म्हणजे भुकेने व्याकुळ होणे. पोटात कावळे ओरडणे, भुकेने व्याकुळ होणे. पुढे जातोय. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही? बघा, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणतं नाही असं म्हटलेलं आहे? तो, ती, ते, मी. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. तृतीय म्हणजे तिसऱ्याबद्दलच काहीतरी चाललंय कार्यक्रम. तृतीय पुरुषवाचक बघा, तो समोर नाहीये, ती समोर नाहीये, ते समोर नाहीये, मी तर स्वतःची. हे तर प्रथम पुरुषवाचक आहे. उत्तर तुमचं आलंय आणि माझंही आलंय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. आता इंग्लिशचे 15, हे इंग्लिशचे सुद्धा आहे ना, हक्काचे मार्क झालेले आहे बरं. थोडी मेहनत करा, थोडी. आमचं काय झालंय, आम्ही आधीच डोक्याला सांगतो, भाऊ आपलं इंग्लिशचं जमत नाही. इंग्रजांचं आमच्या बापजात्याचं जमलं नाही, आपलं इंग्रजीचं जमणार नाही. जमत नाही, जमवावं लागेल. जमतं. थोडं टीसीएसचे प्रश्न जरा वाचा, थोडे सोपे प्रश्न आहेत. बघू आपण कसे सोपे आहेत. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल. बघा, पोलीस ऑफिसर at the security desk was very helpful in directing us where to go to court. आता हे पोलीस ऑफिसर आहे, याच्या आधी कोणतं आर्टिकल येतं? अँड नो आर्टिकल द. पोलीस ऑफिसरच्या आधी काय वापरणार तुम्ही? प्रश्न आहे, भारी आहे, महत्वाचा आहे. पोलीस ऑफिसर आहे ना, तो स्पेसिफिक आहे, तो विशेष आहे, तो खास आहे. त्याला आम्ही द वापरणार. विशिष्ट व्यक्तीसाठी त्याच्याबद्दल आम्ही बोलत असेल तर आम्हाला द वापरावा लागतो. मी पुढे जातोय. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर इन स्पेलिंग. इफ यू डोंट फाइंड एनी एरर, मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. बघा, एरर कुठे शोधायचा आहे? ओविंग टू द लेंथ ऑफ देअर नेक अँड लॉंग फ्लेक्झिबल टंग्स, जिराफ्स आर एबल टू ब्राउज ऑन टॉल ट्रीज. घोळ कशात आहे? लेंथ मध्ये, जिराफ मध्ये, ओविंग मध्ये. बघा, स्पेलिंग कुठे? स्पेलिंग कुठे चुकते? 2 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर जमलं पाहिजे. लेंथ, लेंथची स्पेलिंग काय हो? LENGTH. कुठे गोळ झाला? LENGTH पाहिजे, बस. हा ई नको. लेंथ मध्ये घोळ झालाय. लेंथ म्हणजे लांबी, हा सगळ्यात सोपा मुद्दा आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे. बघा, दिसायला किती मोठं होतं, किती मोठा प्रश्न दिसत होता, पण किती छोटं उत्तर होतं, किती सोपं होतं. लेंथ किती सोपी स्पेलिंग आहे. पुढे पुन्हा एकदा आर्टिकल. मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. हा जो मून आहे, सन, मून, याच्या आधी काय वापरतो? किती सोपा आर्टिकल आहे बघा बरं. हे म्हणजे उगाच अवघड करून घेऊ नका याला. इंग्रजी फुकटचे मार्क झालेले आता सध्या टीसीएसला. जीके सगळ्यात कठीण विषय झालाय. पण इथे लक्ष द्या, तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं, जीके वाचत बसले, तुमचा गेम पक्का आहे. गेम म्हणजे रिझल्ट जाणार पक्का आहे. मून हे स्पेशल आहे ना, युनिक. अरे एकच चंद्र आहे, एकच आहे, एकच सूर्य आहे, जे एकमेव आहे, जे युनिक आहे, त्याला आम्ही दच वापरणार. मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब म्हटले टू फिल इन द ब्लँक फॉर द गिवन सेंटेन्स. बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डॅश अ लॉट ऑफ वॉटर. बिकॉज आय वॉज थर्स्टी, आय वॉज थर्स्टी. वाज, आय डॅश ड्रँक, बी ड्रिंकिंग, हॅड ड्रँक. आता इथे वाज म्हणजे सिंपल भूत आहे. हे सिंपल भूत असेल तर पुढे कोणतं भूत येतं? बघा, साध्या भूतासोबत कोणतं भूत येतं हे तुम्हाला माहित असेल तर तुमचं काम सोपं होतंय. आधी साधं भूत असेल ना, ते काय होतं, जरा परफेक्ट होत जातं. ते काय होतं? परफेक्ट होत जातं. आणि पुढे ते जरा परफेक्ट कार्यक्रम करतं, ते पूर्ण होतं. ते साधं भूत परफेक्ट पास्ट होत होतो, सिंपल पास्टचा परफेक्ट पास्ट होतो, ड्रँक होत होतो. कोणत्या याच्यात? सिंपल असेल पुढे परफेक्ट होणार. पुढे जातोय मी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट होप टू फिल इन द blanks for the given sentence. He asked me to dash the window as it was too hot. बघा, टू च्या पुढे काय येईल? टू आला, टू इन्फिनिटिव्ह. लक्षात ठेवण्यासारखे. टू ओपनिंग, टू ओपन, टू हॅड ओपन, ओपन्स. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, इंटरेस्टिंग आहे. इन्फिनिटिव्ह असेल, टू आला की पुढे ना त्याला आयएनजी वगैरे असं काही लागत नाहीये, सिंगल V1 असतो. टू ओपन लक्षात ठेवायचं आहे. पुढे जातो आपण. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन्स.
रिसेड्स म्हटलेलं, रिसेड्स, स्वेल्स, इंटेन्सिफाईज, डिमिनिश, इन्क्रीज. रिसेड्स हा शब्द, रिसेड्स, RECDES. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल. रिसेड्स म्हणजे कमी होणे, एखादी गोष्ट मागे घेणे, मागे पडणे, त्यासाठी रिसेड्स हा शब्द वापरला जातो. मग रिसेड्स साठी येतो समानार्थी शब्द डिमिनिशियस, कमी होणे, नष्ट होणे, माघार घेणे. डिमिनिशियस, रिसेड्स साठी समानार्थी शब्द लिहून घ्या तुम्हाला माहित नसेल. एक एक शब्द आपल्याला वाढवायचा. एका दिवसात नाही शब्द बनत. तुम्हाला ते पॅराजंबल असेल किंवा काही असू द्या, तिथे या शब्दांचा फायदा होणार आहे. पुढे जातोय मी. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर. बघा, लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमंग द 4 गिव्हन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. मी अ क्यूट लिटल माय पेरेंट्स गिफ्टेड पप्पी फॉर माय बर्थडे. ओके, चलो, योग्य क्रम. 7 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुमचं पाहिजे मला. सुरुवात कुठून होणार नाही ते जरा शोधायला लागले ना तर काम सोपं होणार आहे. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. काम सोपं कसं होतं बघा. काम सोपं कसं. मी अ पासून सुरुवात होईल का हो? मी अ होऊ शकत नाही सुरुवात. पहिलं ते येची सुरुवात कट करा. आता दुसरं तुम्हाला दिलंय सी पासून सुरुवात होती. म्हणजे काय? माय पेरेंट्स गिफ्टेड. माय पेरेंट्स गिफ्टेड इथून सुरुवात झाली. मग काय गिफ्टेड? क्यूट लिटल म्हणणार तुम्ही की पप्पी म्हणणार? हे सॉरी, इथे काय बी मध्ये क्यूट लिटल आहे आणि दुसरे इथे म्हटलंय मी आणि नंतर म्हणलंय क्यूट लिटल याच्यानुसार. आणि याच्यानुसार काय म्हटलं? क्यूट लिटल पप्पी. आता माय पेरेंट्स गिफ्टेड मी कोणाला गिफ्ट केले? मला केलंय. मी क्यूट लिटल एक लहान पप्पी. म्हणजे इथे बघा, इथे मी क्यूट लिटल पप्पी फॉर माय बर्थडे. ओके, जमलं पाहिजे. सोपं आहे, पॅराजंबल सारखं आहे, वर्ड्स जंबल आहे असं आपण म्हणूया. ओके, पुढे जातोय मी. पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. बघा, इडियम तुम्हाला दिलेली आहे. वन्स इन अ ब्ल्यू मून, नेव्हर, रेग्युलरली, रेअरली, फ्रिक्वेंटली. इडियम वन्स इन अ ब्ल्यू मून काय अर्थ होतो? 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कधीतरी भेटणारी दुर्मिळ अशी वस्तू आहे, त्याला आम्ही वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणतोय. ते नाही का वडाचं फुल, तसं येते. रेअरली, कधीतरी भेटणारी गोष्ट. वन्स इन अ ब्ल्यू मून, वन्स इन अ ब्ल्यू मून. ब्ल्यू मून जो आहे तो निळा चंद्र हा कधीतरी दिसतोय ना, तसं येते. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट होप टू फिल इन द ब्लँक फॉर द गिव्हन सेंटेन्स. इट इज व्हेरी कोल्ड टुडे. यू शुड डॅश युअर कोट. बघा, आता इथे यू शुड बी ओर वियर्स, वियर, वियरिंग. शूडच्या पुढे काय येणार आहे? आजचा दिवस आहे, आता तू परिधान केलं पाहिजे. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय वापरणार तुम्ही इथे? सिंपल आहे. यू शुड वियर युअर कोट. यू शुड वियर युअर कोट. मी पुढे जातोय. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर अ गिव्हन वर्ड, सेंटेन्स, फ्रेज आउट ऑफ गिव्हन ऑप्शन्स. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास जो आहे त्याला आम्ही काय म्हणतो? एन्थ्रोपोलॉजी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फिलॉलॉजी. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. बघा, 10 नंबरचा प्रश्न. वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणारा व्यक्ती त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? त्याला तुम्ही म्हणणार आहे फिलॉलॉजी. ते भाषेचं शास्त्र, वेगवेगळ्या अभ्यासाची भाषेचं इथे वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास होतो, ते फिलॉलॉजी असतं. त्याला भाषाशास्त्र असं आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. पुढे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स एन एरर इन स्पेलिंग. इफ यू डोंट फाइंड एनी एरर, मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. द इन्व्हॉल्वमेंट ऑफ बिग बिझनेस इन फेअर ट्रेड हॅज बोथ ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. बघा, एरर कुठे, चूक कुठे, ते तुम्हाला शोधायला सांगितलंय. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. बघा बरं का, उत्तर आलं पाहिजे. स्पेलिंग. द इन्व्हॉल्वमेंट ऑफ बिग बिझनेस. आता इथे इन्व्हॉल्वमेंट तर बरोबर आहे, बिझनेसची स्पेलिंग बरोबर आहे का? इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे. BU सिंगल एस पाहिजे. BUSINESS, बिझनेस इन फेअर ट्रेड हॅज बोथ ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. बिझनेसची स्पेलिंग या ठिकाणी चुकते आहे.
मी पुढे जातोय. चूज द मोस्ट एप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो quoted idiom from the below options. Once beaten, twice shy. एकदा चावला ना पुन्हा त्याच्या नादाला लागत नाही आपण. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. माहितीये, पुढच्याला म्हणजे दुसऱ्याच्या चुकातून आपल्याला शिकलं पाहिजे. तसंही एकदा चावलं ना दुसऱ्यांदा आपण असं लाजाळू झालं पाहिजे. मग काय, an unpleasant experience induce caution to keep something precautiously. Someone who is afraid of taking challenges. Someone who doesn't learn from his her previous experiences. शिकायचंय, 12 नंबरचा प्रश्न आहे. काहीतरी शिकायचंय, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. an unpleasant experience induces caution. चुकीचं काहीतरी घटना घडलेली आहे, त्याच्यातून आम्ही काळजी घ्यायला शिकणार आहोत. सरळ हे उत्तर देता आली पाहिजे. बघा, हे इंग्रजी ना माझ्या मते सोपं आहे. हे सोपं आहे, थोडंसं वाचावं लागेल तुम्हाला. मॅक्झिमम लेक्चर्स बघा, वाचन करा. पीडीएफ मी तुम्हाला देतोय, अभ्यास कट्टा ॲपवर. शेवटी आन्सर की देतोय, वाचा, सोडवा, नंतर लेक्चर बघा, पण करा, मेहनत घ्या. सुरुवातीला कळणार नाही काही वेळेस, काही नवीन मुलं असतील तर, पण थोडं थोडं जर वेळ दिला तर कळेल. चूज द मोस्ट एप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो. मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. निगेट म्हटलेलं, निगेट, NEGAT. ऍडमिट, एक्नॉलेज, कन्फर्म, रिजेक्ट. निगेट म्हणजे काय, NEGAT, निगेट. आणि तुम्हाला विचारला अप्रोप्रिएट मिनिंग, 13 नंबरचा प्रश्न आहे. समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय या ठिकाणी, महत्वाचं आहे. निगेट म्हणजे ना रिजेक्ट करणे, नकार देणे, नकार देणे. निगेट, रिजेक्ट. पुढे चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमॉंग द 4 गिवन चॉइसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. बघा, तुम्हाला या ठिकाणी ना थोडक्यात पॅराजंबल आहे, पॅराजंबल आहे. That no other language possibly could. Mathematical symbols are universally accepted. Limitations in communicating complex ideas and can compress information in a way while traditional languages have their. चलो, सुरुवात कुठून होऊ शकते आणि कुठून होऊ शकत नाही, दोन गोष्टी. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा बरं, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं उत्तर देता आलं पाहिजे. आता इथे जर बघितलं तुम्ही, पहिला म्हणता दॅटने सुरुवात होऊ शकते वाक्याची, नाही होत. दॅटने वाक्याची सुरुवात होतच नाही इथे तरी. सीने लिमिटेशन्स पासून सुरुवात होईल, नाही होणार. अँडने सुरुवात नाही होत, म्हणजे इथे सीने सुरुवात होत नाही, दॅटने होत नाही. राहिला विषय ई आणि सी. बघू आपण ई आणि सी कुठे सुरुवात आहे. ई म्हणजे काय म्हणते बघा, ई ने सुरुवात जर बघितली आपण, व्हाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव देअर. बघा, व्हाईल त्यावेळेस ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक भाषा, हॅव देअर. सी काय म्हणते, लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज. आता आयडियाच्या पुढे काय येणार बघा, ई सी इथपर्यंत बरोबर आहे. आयडियाच्या पुढे काय येणार, आयडियाज कॉमा काय येणार बघा. कॉमा इथे म्हटलंय अँड, आणि इथे कॉमा म्हटलंय मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली. आता आयडियाज नंतर जर कॉमा दिलाय तर कॉम्यानंतर लगेच अँड येतो की नाही येतो, हा नियम आम्हाला इंग्लिशचा माहित असेल तर आमचं उत्तर येतं. 14 नंबरचा प्रश्न आहे, तुमचं उत्तर रेडी. 14 नंबरचा प्रश्न आहे, तुमचं उत्तर रेडी आहे. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. या प्रश्नाचं उत्तर देता आलं तर मग तुम्ही पुढे जातात, जिंकण्याच्या दिशेने जातात. बघा, 14 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्ही पहिलं बघितलं, व्हाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव देअर लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज. आयडियाच्या नंतर लगेच अँड येणार इथे, कारण कॉमा दिलाय ना. अँड याचा म्हटलं कॉमा कशाला देणार, म्हणजे अँड वाला येणार नाही, डी वाला येणार नाही. 2 नंबरचं नाही येत. राहिला विषय आयडियाज मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युजली ऍक्सेप्टेड. इथे हे आयडियाच्या नंतर कॉम्यानंतर मॅथमॅटिकल सिम्बॉल्स येतोय, नंतर ऍक्सेप्टेड म्हटलंय, पुढे ते झालं. त्याच्यानंतर येणार मग ऍक्सेप्टेड, त्यानंतर म्हटलं डी अँड कॅन कॉम्प्रोज इन्फॉर्मेशन इन अ वे दॅट नो अदर लँग्वेज पॉसिबली कुड. असं ती शेवट त्या ठिकाणी होऊ शकतो. 3 नंबरचं उत्तर. म्हणजे काटायचं तुम्हाला 2 ऑप्शन तर पहिले कट होतात, राहिला 2चा विषय, त्या 2 मध्ये गेम करायचा बस. आणि सराव करत गेले की गेम करायला आपण शिकतो. सरावाचा विषय आहे, महत्वाचा आहे. मी पुढे जातोय. चूज अन ऑप्शन which can be substituted for a given word, sentence, phrase out of given options. Ashok is very different from others. He loves mankind. आता त्याला माणसाबद्दल प्रेम आहे, तो मानवतेवर प्रेम करतो, तो परोपकारी आहे.
फिलॅन्थ्रॉपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सिस्मॉलॉजिस्ट, अँथ्रोपॉलॉजिस्ट, काय म्हणणार तुम्ही? मानवावर प्रेम करणारा, मानव जातीवर प्रेम करणारा, त्याला कोणता शब्द आहे? त्याला शब्द आहे फिलॅन्थ्रॉपिस्ट. हा आलेला आहे, अनेक वेळा आलेला आहे. हा लिहून घ्या. तुम्हाला माहित नसेल ना, लिहून घेत चला. मी खूप लेक्चर घेणार आहे. हळूहळू तुमचं होक्याब वाढत जाईल. पुढे आपण आता जीके कडे वळतोय. जीके चे 15 प्रश्न. जीके मध्ये काय येतंय ना ते टॉपिक्स नोट करा तुम्ही. आता प्रत्येक प्रश्नामधून तुम्हाला टॉपिक दिसेल. बघा, स्वातंत्र्यानंतर भारत प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता, म्हणजे तुम्हाला मतदान, लोकशाही प्रक्रिया जी आहे, निवडणुका, यावर प्रश्न आहे. ते निवडणुका लिहा. क्वालिटीवरचा प्रश्न आहे. मग सुरुवातीला किती वय होतं, ते नंतर कोणी बदलवलं, राजीव गांधींच्या कालखंडामध्ये, मग ती घटनादुरुस्ती किती, कधीची, ते तुम्हाला देता आलं पाहिजे उत्तर. पुढचं ते मग तुमचं अतिरिक्त नॉलेज आहे. बघा, सुरुवातीला वय किती होतं, 21, 30, 25, 18. इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावाला एकदम सुरुवात जेव्हा झाली का, एकदम सुरुवात, तेव्हा 25 वर्ष होता. नंतर मग ते 21, 18, आता सध्या 18 आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात कधी होते? महाराष्ट्रातल्या पावसाबद्दलचा हा प्रश्न आहे. जून, ऑगस्ट, मे, जुलै. बघा, इथे पहिलं कट कोणते 2 ऑप्शन करतात तुम्ही मला ते सांगा बरं. जुलै एवढ्या पुढे आणि ऑगस्ट मध्ये जातच नाही. बरं, मे उन्हाळ्यात होईल का? नाही. सरळ 7 जून आहे, म्हणजे पहिला आठवडा जूनचा. विषय सोपा आहे. 2011ची जनगणना आहे. मागील दशकामध्ये किती व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केले? सुमारे 11 कोटी, 13 कोटी, 21 कोटी, 17 कोटी भारतात स्थलांतर करणारे व्यक्ती. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे. चलो, 11च्या जनगणनेनुसार भारतामध्ये स्थलांतरित झालेल्या 21 कोटी जनता आहे भारतात स्थलांतरित झालेली. 95% परकीय व्यापार हा कशाच्या माध्यमातून होतोय? भारताचा. महत्वाचा आहे, भूगोलाचा आणि अर्थशास्त्राचा एकत्रित प्रश्न आहे. कशाच्या माध्यमातून होतो? परकीय म्हणलं, परकीय अंतर्गत नाही. रेल्वे, रस्ते, हवाई, सागरी. इतर देशांना आम्ही जे एक्सपोर्ट करतोय किंवा इम्पोर्ट करतोय, व्यापारामध्ये दोन्ही येतं. 4 नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे आणि ते चालतं सागरी मार्गाद्वारे. लक्षात ठेवा बरं का, रेल्वे आपल्या भारतात आहे, रस्ते भारतात आहे, बाहेर जायचंय सागरामार्गे, जहाजाद्वारे त्या ठिकाणी जायचंय. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा जो आहे त्याला आयर्न बेल्ट म्हणतोय आम्ही. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर कुठे? एमपी, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र. याच्यातही 2 ऑप्शन कसे कट होतात बघा. तुम्ही ना ती मेथड शिकून घ्या. काटाकाटी मेथड तिला मी म्हणतोय, सोपं मराठीमध्ये सांगतोय तुम्हाला. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काटाकाटी काय? चंद्रपुरी म्हणजे महाराष्ट्राचा संबंध आहे. ज्या ठिकाणी महाराष्ट्र निघा ते पहिले 2 कट करा. मग दुर्ग आणि बस्तर कुठे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ते माहित असेल तर तुमचं काम सोपं होतं. दुर्ग आणि बस्तर छत्तीसगडमध्ये आहे. की बस्तर वगैरे थोडंसं नक्षलग्रस्त आहेत ना, ते आम्हाला छत्तीसगडमध्ये आम्ही ऐकलेलं असतं. लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित रूप दिले. लाहोरचं अधिवेशन म्हणूया आपण. बघ, ऑक्टोबर 1929, डिसेंबर 25, डिसेंबर 29, जानेवारी 25. 2 तर पहिले कट करा. इथेही 2 ऑप्शन पहिले कट झाले पाहिजे. 6 नंबरचा प्रश्न आहे. कोणते 2 कट होतात पहिले? 25चा काही संबंध नाही इथे. आणि आम्हाला एक जनरल माहिती आहे की काँग्रेसच्या अधिवेशन हे डिसेंबर मध्येच होतात. डिसेंबरच्या शेवटच्या वीक मध्ये होतात. मग तो शेवटचा वीक आणि डिसेंबर आहे, म्हणजे तो 1929चा डिसेंबर आहे. ते संपूर्ण स्वराज्याची मागणी आहे. पूर्ण स्वराज्याची मागणी आहे. परतीचा मान्सून ऋतूमध्ये सगळ्यात जास्त पर्जन्यवृष्टी कुठे होती? आता परतीचा मान्सून म्हणजे कोणते महिने हो सांगा बरं मला. बरं, याला कोणता मान्सून म्हणतो आम्ही? नैऋत्य मान्सून, ईशान्य मान्सून, काय म्हणतो परतीच्या मान्सूनला? उत्तर देता आले पाहिजे. कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतोय? 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, तामिळनाडू, गुजरात, आंध्र, राजस्थान. बघा, 2 तर पहिले कट झालं, गुजरात आणि राजस्थान. कारण की ही जी इकडची किनारपट्टी ना पूर्व, तिकडेच पडतो तो, आणि त्याच्यातही तो तामिळनाडूला सगळ्यात जास्त पडतो. आधी 2 कट करायला शिका, काम तुमचं तमाम आहे. पण ते अभ्यास असेल, 2 कट करायला अभ्यास लागतो. फुकटात नाही काही होत. फुकटात काहीच भेटत नाही जगाला. फुकटात काही भेटत नाही. मला दररोज सकाळ संध्याकाळ उठल्या सुटल्या लेक्चर घ्यावे लागतात, अभ्यास करावा लागतो दिवस रात्र. मी जरी 4 दिवस झोपा काढले आणि म्हटलं आता लेक्चर नाही घ्यायचं, तरी मी पुन्हा 0 होऊन जातो. त्याच्यामुळे इथे 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7-8 लाख सबस्क्रायबर झाले, तरी मला झोपायचा अधिकार नाही. झोपायचा म्हणजे गॅप पाडायचा अधिकार नाहीये. 2 दिवस लाईव्ह बंद झाले ना, पोरांचे मेसेज येतात दन 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 दन, लाईव्ह का होत नाही.
त्याच्यामुळे तुम्हालाही मेहनतच का फुकटात काही भेटणार नाही जगात. तुम्ही किती मोठे असाल, किती हुशार असाल, किती तज्ञ असाल, काही घेणे नाही मला. तुमचं महत्व तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल, तुम्हाला मेहनत चालूच ठेवावी लागते. तुम्हाला कुठे नाही सांगत मी, याचं उत्तर द्यायला येणार नाही रे बाबा. त्याने जरा एक दिवस पूर्ण झोपूनच घ्यावा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे कसं शांततेने विचार करून घ्यावा, भाऊ आपलं काय चाललंय, हा ती सध्या काय करते पेक्षा मी सध्या काय करतोय हे त्याला बघायची गरज आहे. भारतात कोणत्या प्रदेशामध्ये कोळशाचं खनन केलं जातं बघा. भिलाई, पश्चिम महाराष्ट्र, कोरबा, पूर्व महाराष्ट्र, बोकारो, दक्षिण महाराष्ट्र, कांडवा, उत्तर. कोळसा कुठे? कोळसा भारत. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल बघा. आता इथे मला आहे ना, इकडे भिलाई माहित नाही, कोरबा माहित नाही, बोकारो माहित नाही, खांडवा माहित नाही, काय घेऊन त्यांनी मला इकडे माहिती. पश्चिम महाराष्ट्रात कोळसा नाहीये, दक्षिण महाराष्ट्रात कोळसा नाहीये, उत्तर महाराष्ट्रात कोळसा नाहीये. कोळसा पूर्व महाराष्ट्रात. एकावर एक फ्री, पूर्व महाराष्ट्रावर कोरबा फ्री. चलो कोरबा बघा. जे माहिती आहे का ते करा ना, त्याच्यावर फ्री भेटून जातं. 1 पे 1 फ्री. तुम्हाला आम्हाला एकावर 2 फ्री पाहिजे, एक भेटलं तरी आपलं काम झालंय. राज्य भारतातलं प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहे बघा. भारताच्या भूगोलावर प्रश्न कसे येत आहेत, महाराष्ट्राशी निगडीत भारताचा भूगोल तुम्हाला विचारला जातोय. बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, आसाम, कापसाचं राज्य. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि महाराष्ट्र आहे म्हणून तर विचारलं, राज्य महाराष्ट्र. आपणच कापसात पांढरं सोनं, भावाचा पत्ता नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला. पोलिसी अधिकार बळकट झाले. आता खरं म्हणजे यावर एक केसरी नावाचा एक चित्रपट सुद्धा आलेला आहे. माझं तो पाहणं झाला नाही, मला बघायचं. अक्षय कुमारचा चित्रपट आहे. आता म्हणजे आता चालू आहे तो, मला वाटतं थिएटरला. रौलट अधिनियम 1919, भारतीय परिषद अधिनियम 1919, भारतीय परिषद अधिनियम 1909, 1935. कोणता कायदा आहे पोलिसांना अमाप अधिकार देतोय? टाका, उचला, खटला चालवायचा काही नाही, डायरेक्ट जेलमध्ये फेको. 11 नंबरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग ज्याच्यातून घडला तो रौलेट कायदा. रौलेट अधिनियम आहे 1919चा. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केलं आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला? महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, बंगालच्या फाळणी विरोधात काम करतोय. कोण? टिळक, फुले, सावरकर, आनंदी गोपाळजी. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि बंगाल कनेक्शन. 12 नंबरचा उत्तर देता आलं पाहिजे. बाळ गंगाधर टिळक यांनी ही स्वदेशी चळवळ सुरू केली होती. देशाचे नेते ते असेच बनले नाहीये. कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पन्नाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो? उत्पादनाचा स्तर कितीही असू द्या, तो परिव्यय जो आहे, तो जो खर्च आहे, तो स्थिर राहतो. बघा, सीमांतिक परिव्यय, स्थिर परिव्यय, चल परिव्यय, सरासरी परिव्यय. उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी तो स्थिर राहतो. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. त्याला आम्ही स्थिर परिव्यय असं म्हणतोय. काय म्हणतोय? स्थिर परिव्यय असं आम्ही त्याला म्हणतो आहे. पुढे जातो बघा. हे अर्थशास्त्राचे प्रश्न कसे ते जरा बघा, इंटरेस्टिंग आहे ते प्रश्न. हे झालंय. पुढचे प्रश्न राहिले. तत्पूर्वी हे बॅनर दाखवतो फक्त, ज्यांना वनरक्षकची बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी. वनरक्षक आणि वनसेवकची स्पेशल बॅच चालू आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. ओके, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकतात. प्ले स्टोअरला तुम्हाला सर्च करता येईल ऍपचं नाव, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युट्यूबच्या कोणत्याही व्हिडिओच्या खाली भेटेल. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेली जे मिश्र वनं आहेत, याच्यामध्ये कोणत्या वृक्षाचं प्रमाण जास्त आहे? मिश्र वनामध्ये फर, साल, देवदार, पाईन. मिश्र वनामध्ये जास्त प्रमाणामध्ये असलेले वृक्ष कोणते? 14 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. चलो, किती जणांचं उत्तर येतंय? मिश्र वनामध्ये असलेला वृक्ष साल आहे, लक्षात ठेवा बरं का. आता वन विभागाचा पेपर आहे म्हटल्यावर थोडंच तिकडे लक्ष द्यावं लागेल. भारतीय संविधान आहे, अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. मूलभूत कर्तव्य सध्या 11 आहे. सुवर्णसिंग कमिटी आम्हाला माहित असली पाहिजे. भाग 4 आणि कलम किती? 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुमचं रेडी. 2 घटनादुरुस्ती आहे, दोन्हींचा उल्लेख तुम्हाला करता आला तर चांगलंच आहे, डोक्यात आणला तर बेस्ट आहे. 51 आणि 4. कलम 51 तुम्हाला लक्षात ठेवायचं. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर हे सगळं आपण घेतोय आणि निश्चितपणे तुमचा अभ्यास वाढतोच आहे, असं माझं मत आहे.
थोडा थोडा दररोज थोडा थोडा वाढवायचा आहे, तुम्ही परफेक्ट बनत जाणार आहे. चला सगळ्यांना शुभेच्छा. लेक्चर आवडत असतील लाईक करत चला, शेअर करत चला. थांबूया. धन्यवाद.